यानंतर मी या ठिकाणी आजचं प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय राहुलजी कर्डिले सर यांना आदरपूर्वक पाचारण करतो। टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं। सरांनी विस्तृतपणे संबोधित करावं। आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या कार्यक्रमाला त्याच दिवशी मी सांगितलं होतं की मी आवर्जून येईल जेव्हा कदम सरांनी मला फोन केला। परंतु आपल्याकडे एक जॉन लिननचं वाक्य आहे की लाईफ इज व्हॉट हॅपन्स टू यू वेन यू आर बिझी मेकिंग अनदर प्लॅन्स। आणि आज सकाळचे दोन्ही कार्यक्रम वेगळ्या कारणाने डिले झाले। मगापासून फोन चालले होते आणि मी येण्यासाठी उत्सुक होतो। फायनली मी आलो, पण उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची। सर्वप्रथम आंबेडकरवादी मिशननी जी चळवळ हातात घेतली आणि गेल्या कित्येक वर्षापासून त्याचं मागच्या वर्षी कार्यक्रमाला मी आलो होतो आणि यावर्षीचं फलित म्हणजे आपल्याकडे जे 3 सत्कार मूर्ती या ठिकाणी आहेत, ऋषिकेश पालिमकर, अतुल राजूरकर, डॉक्टर प्रीतम भाले यांचा सत्कार। जसं आत्ता सांगितलं, त्यांचा सत्कार हा त्यांचा नाही, त्यांच्या कुटुंबाचा आणि व्यापक पद्धतीने जर बघितलं तर नांदेडकरांचाच एक सत्कार आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे कामाजी पवार, डॉक्टर यशवंत चव्हाण, सोनकांबळे साहेब, आपले साहित्यिक डॉक्टर पृथ्वीराजजी तौर, त्यानंतर RB माधळे, कुणाळे सर, खूप सारे दिग्गज आहेत, मी सर्वांचे नाव घेत नाही। आणि त्यासोबत महापुरुषांना मी सगळ्यांना सुरुवातीलाच अभिवादन करतो। खरं तर UPSC परीक्षा ही भारतातली सगळ्यात अवघड परीक्षा मानली जाते आणि त्या परीक्षेमध्ये या तिघांनी जे दैदिप्यमान यश प्राप्त केले त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो। कारण हा आजचा दिवस बघण्यासाठी त्यांचा खूप मोठे स्ट्रगल आहे, खूप मायक्रो प्लॅनिंग त्याच्या मागं आहे, त्यांच्या घरच्यांचा त्यांचाही मोठा त्याग आहे आणि त्यामुळंच आजचा दिवस आपण सगळे आज या ठिकाणी सेलिब्रेट करतो आहे। खरं तर आजच्या काळामध्ये खूप आव्हानं वाढत चाललेली आहेत। आव्हानं म्हणजे आपण विषमता म्हणू शकतो किंवा बेरोजगारीचं एक चॅलेंज आहे। रिसोर्सेस कमी होत चाललेले आहेत। रिसोर्सेस म्हणजे कुठल्याही प्रकारचा रिसोर्स, लँड असेल, पाणी असेल, निधी असेल, प्युअर एअर क्वालिटी असेल किंवा कुठली रिसोर्स कमी होत चालली आणि पॉप्युलेशन प्रेशर वाढतो आहे। समाजाचे जेव्हा प्रश्न वाढतात, समाजाचे जे प्रश्न तेच नोकरशाहीचे प्रश्न असतात। त्यामुळं ही जी गुंतागुंत आहे, जेव्हा बऱ्याचदा आपल्याला या लोकशाही सिस्टीममध्ये आपण सगळे मिळून काम करतो, एकत्र काम करतो, तेव्हा खूप गुंतागुंतीच्या अनेक परिस्थिती असतात, अनेक टार्गेट असतात, अनेक आघाड्यांवर तुम्हाला एकत्रित लढावं लागतं। काही ठिकाणी संयम आपल्याला बाळगावा लागतो, काही ठिकाणी आपल्याला आपले प्रयत्न कमी पडतात, काही ठिकाणी आपण यशस्वी होतो। तर ही जी प्रक्रिया आहे ही अत्यंत जटिल आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ज्याला पोहोचायचं आहे त्यासाठी परीक्षा पण तशीच डिझाईन केलेली आहे। त्यामुळंच UPSCचा जो सिलेबस आहे त्याच्या मागची जी भूमिका आहे, ज्या पद्धतीने तो डिझाईन केलेला असतो त्या प्रकारे आपल्या सगळ्या गुणांची जी चाचणी होती त्यासाठी आहे। जसं आता सर्वांनी सांगितलं की जी सातत्य आहे, चिकाटी आहे किंवा अपयश आलं तरी त्याला न हारता डगमगता परत लगेच तयार होणं आणि परत हे करणं ही निश्चित अवघड आहे। कारण आपल्याला अनेक पुढच्या जास्त अवघड कामांची ही पूर्वतयारी आहे, म्हणून ही परीक्षा आहे आणि त्यामध्ये यांनी फार मोठं काम केलेलं आहे। खरं तर मला पण आता खूप दिवसांनी असा कार्यक्रम मी अटेंड करतो आहे, मलाही काही जुन्या आठवणी जागृत झाल्या। खरं तर मला 11 वर्ष झालेत, जवळजवळ 10-12 वर्ष झालेत आणि तयारी 2009पासून चालू केली। म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये पण UPSCमध्ये खूप बदल झालेले आहेत। आता आमच्याकडं आमच्या वेळेमध्ये ज्या सिलेबस होता, त्यानंतर जी पॅटर्न होते परीक्षेचे, ते बरेचसे चेंजेस मला वाटतं झालेले, परंतु जो बेसिक एथॉज आहे तो सेमच राहतो। आणि मी जेव्हा तयारी सुरुवात केली, मी यांच्यासारखाच सगळ्यांसारखा ग्रामीण भागातून तयारी केलेली आहे, जिल्हा परिषदच्या शाळेमधून। आणि त्यावेळेस
जेव्हा आपण तयारी करतो, आपण मिडल क्लासमधले असतो, ग्रामीण भागातले असतो, आणि आपल्याला असं वाटतं की या परीक्षेबद्दल एक विनाकारण एक भीती, गैरसमज किंवा ही आपल्या आवाक्यातली नाही असं विनाकारण पहिलं मनात एक शंका असते. पहिली गोष्ट ती शंका दूर झाली पाहिजे, कारण कुठली गोष्ट अवघड नाही आहे. खरं तर आपण बघितलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा असंघटित क्षेत्रात जे काम करणारे लोक आहे यांचं आयुष्य कितीतरी पट अवघड आहे. अभ्यास करणं त्या तुलनेत खरंच सोपं आहे. म्हणजे इतकी अनिश्चितता आहे, क्लायमेटमध्ये एवढे बदल व्हायला लागले आहेत. आता शेतकऱ्यांनी आताही रब्बी सीझनमध्ये 3 महिन्यापासून लोक काम करत आहेत. आता आपल्याला 16-17ला येलो अलर्ट आहे. ते परत पीक लॉस होऊ शकतो. आपण बघितला पूर आपल्याकडं केवढा मोठा, 3 महिने आपल्याकडं पुराची परिस्थिती होती. आणि जे फेस केलं लोकांनी, म्हणजे आपल्या हाताच्या बाहेरचे घटक आहे आणि ते आपल्या बियॉन्ड कंट्रोल आहे. तर अशा परिस्थितीत लोक फेस करतायत, अडचणी फेस करतायत, कष्ट करतायत. तर मला असं वाटतं की अभ्यास खरंच सोपी गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही पहिलं स्वतःचं मन कुठलं बनवताना बिलकुल डोक्यात ठेवू नका की परीक्षा अवघड आहे. परीक्षा अवघड आहे, परंतु ही परीक्षा आपल्याला जमण्यासारखं आहे आणि त्या दृष्टीने प्लॅन करा. एकदा प्लॅन केल्यानंतर मग आपण एखादी गोष्ट सिस्टमॅटिकली एखाद्या गोष्टीचे तुकडे पाडतो. तसं एखाद्या गोष्टीचं आपण ज्याला म्हणतो ना ॲनालिसिस, पृथक्करण, तर तसं पृथक्करण करून एखाद्या गोष्टीकडे बघायचं. परीक्षा आहे, परीक्षा म्हटल्यानंतर सिलेबस आहे, सिलेबस म्हटल्यानंतर पुस्तकं आहे, पुस्तकं म्हटल्यानंतर ती यादी आहे. कुठली यादी, मग कुठले बरोबर कुठले चूक, त्यासाठी आपले जे काय मेंटर आहे, आता अलीकडं आपले हे ऋषिकेश आहे, अतुल आहे, प्रीतम, हे आपल्याला सांगतील. तर ती एकदा यादी मिळवली तर मग अभ्यास करायचा म्हटल्यानंतर मग तो कसा करायचा, कुठले सोर्सेस वापरायचे, डेली वाचन केल्यानंतर त्याचं रिव्हिजन नंतर आपल्याला परीक्षेसाठी काय करायचं, तर आपल्याला चांगलं लिहिता आलं पाहिजे. म्हणजे कसं लिहायचं, तर त्याने UPSCनी जसं आता ऐश्वर्याने सांगितलं की ते नोटिफिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन झालेली व्यक्ती असं एक उल्लेख आहे. पण UPSCच्या नोटिफिकेशनमध्ये अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. UPSC सांगत नाही की काय वाचायचं, कुठून वाचायचं काय हे सांगत नाही. पण त्यांनी म्हटलं की ॲन्सर रायटिंगमध्ये त्यांनी 3 शब्द जे वापरले त्या माझा खूप परिणाम झाला त्याचा. त्यामध्ये रिलिव्हंट, मिनिंगफुल आणि सक्सेंट, म्हणजे समर्पक, अर्थपूर्ण आणि संक्षिप्त असं लिहिता आलं पाहिजे. मग आपल्याला ते लिहिता येतं आहे का, तर पहिलं उत्तर येतं की नाही लिहिता येत. मग लिहायचं म्हटल्यानंतर काय करायचं, प्रॅक्टिस करायची, रोज एक पान लिहायचं. नंतर आपल्या लक्षात येतं अरे आपण हे उगाच लिहिलं आहे, आपल्याला माहिती आहे म्हणून लिहिलं आहे, त्यांनी भलतंच विचारलं आहे. किंवा आपल्याला कधी आपल्याला आतमधून उर्मी येते की आपण मॅप काढू, हे दाखवू, काहीतरी आपलं नॉलेज दाखवू. तर मग नंतर आपल्याला कळतं की नाही, हे आपण असं नाही लिहायचं. आपण मग त्याला फाईन ट्यून करतो, अजून प्रयत्न करतो, नाही हा शब्द वगळू, हे वाक्य थोडंसं असं लिहू. असं ही स्वतःची एक स्पर्धा असते. स्पर्धा परीक्षा म्हणजे लोकांची स्पर्धा नाही, स्वतःशी आहे. तर असं आम्ही जेव्हा करत होतो मी अभ्यास, तेव्हा मी उत्तरं लिहायचो, तर मी उत्तरं कधी 2-2 वर्षांनी पण बदललेत. नाही हे त्यावेळेस 2 वर्षापूर्वी आपण अजून चांगलं लिहू शकलो असतो. आणि मग ते करत स्ट्रगल केला. जवळजवळ एक पहिला मेन्स जेव्हा लिहिली त्यावेळेस एसेला मला 59 मार्क पडले आणि माझा 9 मार्कांनी कॉल गेला. मग परत दिला अटेम्प्ट, मुलाखत दिली, दुसरी दिली, तिसरी दिली, 3 मुलाखती दिल्या. मग त्यानंतर मला प्लॅन बीकडं वळायची इच्छा झाली. प्लॅन बीबद्दल बरीच चर्चा झालेली आहे. पण मला वाटतं प्लॅन बी आवश्यक आहे, कारण जेव्हा प्लॅन बीचा अर्थ हा नाही आहे की हा आपण याच्यामध्ये कुठली कसर सोडायची प्लॅन एमध्ये, तसा बिलकुल नाही आहे. परंतु प्लॅन बी यासाठी की आपण ज्या पद्धतीने परीक्षेला बसणारे विद्यार्थी वाढत आहेत आणि कोटा आहे तो सेम आहे, मग त्यात काय वाढ नाही आहे. त्यामुळं अनेक फॅक्टर्स आहे, कधी असं बॅड लक होऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं त्यासाठी एक प्लॅन बी असणं आवश्यक आहे. पण UPSCची जी ब्युटी ही आहे की ही परीक्षाच एवढी चांगली आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणूस घडण्याची प्रक्रिया आहे. तुम्ही ज्या पद्धतीने वाचता, अभ्यास करता, तुमच्यामध्ये जे बदल होतात, त्यामुळे प्लॅन बी ऑटोमॅटिक तयार होतो. त्यामध्ये तुम्ही हिस्ट्री वाचता, जॉग्रफी वाचता, करंट अफेअर्स वाचता, इकॉनॉमिक्स वाचता, त्यानंतर सायन्स वाचता. तर या सगळ्या गोष्टींमुळं ज्या इतर परीक्षा आहेत त्यामध्ये SSB आहे, SSC आहे, MPSC आहे, बँकिंग आहे, खूप साऱ्या परीक्षा आहेत. त्यामध्ये आरामात आपण त्या परीक्षा पास होऊ शकतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
मी जेव्हा मला आठवतं आहे दुसरा मुलाखत दिली होती माझी आणि STIच्या जागा निघाल्या होत्या, तर त्यावेळेस माझंही परिस्थिती काय फार म्हणजे आई पेन्शनर होती माझी आणि लोअर मिडल क्लासचाच मी विद्यार्थी होतो. मधल्या काळामध्ये मी यशोदामध्ये 1 वर्ष काढलं, मग कोल्हापूरला गेलो, तिथं मला स्टायपेंड मिळत होतं आणि राहण्याची फ्री सोय होत होती. त्यामुळं असा काय फार आर्थिक ताण घरच्यांना येऊ न देणे असा माझा दृष्टिकोन होता. आणि मग मी म्हटलं की चला आपण काहीतरी बघूया, STI किंवा मंत्रालय सहाय्यकची जी पोस्ट होती, तर मी परीक्षा दिली आणि UPSC मी 2 मुलाखती दिल्या होत्या. त्यामुळं मला STI 7 दिवस फक्त अभ्यास केला मी, थोडं बघितला सिलेबस आणि मी STI पास पण झालो. STI पण आता तुम्हाला माहिती आहे की त्यासाठी पण लाखो लोक तयारी करतात. जे मला सहज मिळालं होतं, हे कशामुळं सहज मिळालं, त्याला मागचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो आधीचा हार्डवर्कचा बॅकग्राऊंड होता आणि त्यामुळं पण मला त्याने एक गोष्ट जाणवली की अरे आपण इझिली करू शकतो, मला काय जॉबची अडचण नाही. जसं आता डॉक्टर प्रीतमनी सांगितलं की कधी पण दवाखान्यात टाकू शकतो, तर मला एक तो फील आला की यार जॉब तर कधी पण मिळेल, कसा पण मिळेल. एकदा मी तलाठ्याचा फॉर्म भरलेला होता, त्यामुळं मला चिंता नव्हती. त्यामुळं म्हटलं आपण आपलं टार्गेट का सोडायचं. त्यामुळं मग मी जेव्हा जॉईनिंगचा वेळ आला, मंत्रालय सहाय्यक म्हणून झालो होतो मी, ती पण जवळ क्लास 2 पोस्ट आहे, नॉन गॅझेटेड क्लास 2 पोस्ट आहे आणि ती सोडणं हा पण डिसिजन काय सोपं नव्हता. आणि त्याचं जॉईनिंग आणि मला आठवतं आहे 12 जूनला माझी होती UPSCची प्रिलिम्स आणि 4 जुलैला MPSCची मेन्स, ती पण मी परीक्षा दिली होती त्यावेळेस. मग मी घरी आईला आणि भावाला म्हटलं की असं आहे, या दोन्ही परीक्षा एकदम टप्प्यात आहे, मी 2 मुलाखती दिल्यात आणि मला विश्वास आहे की जॉबची अडचण नाही आहे. मी UPSC MPSC ॲटलिस्ट MPSC क्लास 1 तरी करेल, तर ही काय मी जॉईन नाही करत. मला असं वाटतं की जॉईन करायचं नाही. तर त्यावेळेस त्यांनी मला फार इझिली नाही, तुला वाटतं ना जॉईन नको करू, तू नको जॉईन करू, तर मी असं पाणी सोडलं क्लास 2च्या पोस्टवर, कारण हा कॉन्फिडन्स मला त्या तयारीतून आला होता, अरे आपण करू शकतो. तर UPSCची ही खासियत आहे की तुम्हाला खरंच प्लॅन बीची अडचण येणार नाही. प्लॅन बी ऑटोमॅटिकली बऱ्याच गोष्टी आपल्या तयार होतात. त्यामुळं मला तो पालकांचा सपोर्ट मिळाला आणि या तिघांचे पालकांचं खरंच विशेष अभिनंदन, कारण ती पालकांची तयारी आहे. पालकांचं ते बऱ्याचदा जाणू देत नाही, पण रिझल्टच्या दिवशी ते वाट बघत असतात, रिझल्ट लागतो, मग फोन आपल्याला येतो की काय झालं आहे. तेव्हा मी तर खूप म्हणजे प्रिलिम्स तर मी पास व्हायचो, पण मेन्सलाही मी म्हणजे पहिली झाल्यानंतर जवळ 4 वेळा मुलाखती पण दिल्या. पण मुलाखतीनंतर जेव्हा प्रत्येक वेळेस झालं नाही हे ऐकणं, म्हणजे आपण तरी तयार होतो लगेच, दुसऱ्या दिवशी आपण तयार होतो, परंतु त्यांना ते पचवणं आणि परत हे करणं ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळं पालकांचंही अभिनंदन, कारण त्यांना या युद्धामध्ये ज्या पद्धतीने सपोर्ट सिस्टीम जी लागते ती फार महत्त्वाची आहे. प्लस बाकी सोशल प्रेशर्स आहेत, विशेषतः मुलींना तर लग्नाचे पण खूप दडपण मुलींवर जास्त असतं, त्यानंतर जॉबचं असतं किंवा अनेक नातेवाईकांचे जे कार्यक्रम आहे, लग्न आहे, समारंभ आहे, कशाला जाता येत नाही. बऱ्याचदा मेन्स दिवाळीच्या आसपास येत आहे. आमच्या वेळेस तर दिवाळीच्या आसपास यायची, आता थोडं कॅलेंडर आय थिंक शिफ्ट झालं आहे. आमच्या वेळेस तर दिवाळीतच मेन्स असायची, म्हणजे दिवाळीला घरी जाणं काही विषयच नव्हता. त्यामुळं तुम्हाला असे सॅक्रिफायसेस खूप करावे लागतात आणि ते करायला काहीच वाटत नाही, कारण UPSC आता जसं यांनी सांगितलं, ऋषिकेशनी मला वाटतं सांगितलं की तुम्ही ती प्रोसेस एन्जॉय करा. प्रोसेस जेव्हा तुम्ही एन्जॉय कराल, पॅशननी कराल आणि केवळ काहीतरी सत्कार आहे किंवा सिलेक्शन नंतर जे काय बेनिफिट्स तुम्हाला बाय व्हर्च्यू ऑफ या पोझिशनमुळे मिळणार आहे, मान सन्मान किंवा काय, या गोष्टींकडे न बघता ही प्रोसेस जर एन्जॉय करायला लागले किंवा अभ्यास करताना मजा यायला लागली ना, तर मग यासारखं दुसरं हे नाही आहे. तर ते तुम्ही त्याच्यावर फोकस करा आणि तसं जर केलं तर निश्चितपणे चांगलं तुम्हाला यश मिळेल. हे करताना अजून एक दुसरी गोष्ट करा की समविचारी मित्रांचा ग्रुप बनवा. लाईक माइंडेड जे सगळे स्टुडंट आहेत, बऱ्याचदा आपण आहे की आपल्याला बनायचं आहे IAS आणि आपण PSI करणाऱ्या मुलांसोबत राहतो. ठीक आहे, त्यांचा परीक्षा वेगळी आहे, त्यांचे ध्येय धोरणं वेगळे आहे, त्यांच्या परीक्षेची गरज वेगळी आहे. त्यामुळं एका प्रकारची कॉम्प्लेसन्सी येऊ शकते, अरे आपण तर खूप आपण आहोत, म्हणजे आपण यांच्यापेक्षा फार भारी आहे, असा विनाकारण भ्रम तयार होऊ शकतो. त्यामुळे एक आपल्यासारखे आमचा एक 10-12 जणांचा ग्रुप होता आणि मग आम्ही एकामेकाला पेपर दाखवणं, चेक करून घेणं, काय बरोबर काय चूक, किंवा
जेवायला सोबत चाललो आहे तर जाता जाता काहीतरी विचारणं, या पद्धतीने तयारी व्हायची. आणि MPSC नंतर माझ्या म्हणजे तिसरी मुलाखत जेव्हा मी परत माझं राहिलं, मग मी MPSC 1-1.5 महिना सिरियसली घेतली. आणि त्यावेळेस तर माझा अभ्यास खरंच माझ्या मित्रांमुळे जास्त झाला. ते इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा निघाला होता उदाहरणार्थ. आता ते मोठं डॉक्युमेंट आहे, मला वाचायला वेळ नव्हता, तर माझ्या एका मित्रांनी त्या मायक्रो नोट्स काढल्या 15-20 पानांच्या. तर त्या रोज जेवायला आम्ही मेसला जायचो, लांब कोल्हापूरला होतो, तर जाण्या येण्याचा आणि जेवतानाचा ज्या संवाद व्हायचे तर ते इकॉनॉमिक सर्वे त्यात कव्हर झाला. असं आपलं काम हलकं होतं आणि आपल्याला आपल्या स्ट्रेंथ त्याच्या स्ट्रेंथ वेगळ्या असतात, पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. कधी कधी आपल्याला कळत नाही, आपल्याला वाटतं की आपण लिहिलं भारी लिहिले, आपण निबंध लिहिला खरंच चांगला लिहिला, आपल्याला नाही कळत. तो एखादा दोष दाखवू शकतो की नाही हे अजून वेगळं लिहिता आलं असतं. त्यामुळं 5-6 जणांचा चांगला ग्रुप शोधा. आणि मुंबई दिल्ली इकडं तिकडं जाण्याची तशी गरज आता राहिलेली नाही आहे. सगळं अवेलेबल आहे, डिजिटल फॉर्ममध्ये सगळं अवेलेबल आहे. मोबाईलचं आक्रमण आमच्या वेळेस तेवढं नव्हतं, आता जास्त वाढलं आहे, परंतु त्याचा चांगला वापर होऊ शकतो. राज्यसभा TV आहे, लोकसभा TV आहे, ऑल इंडिया रेडिओच्या खूप चांगल्या न्यूज असतात, 15 मिनटं न्यूज आणि 15 मिनटं स्पॉटलाईट ॲनालिसिस नावाचं डिस्कशन आहे, आपण बऱ्याचदा ऐकलं असेल. तर ते ऐकणं, त्याच्या नोट्स काढणं, हे जर केलं तर बराच त्याचा फायदा होतो. स्टुडंट खूप दिसतात, काही लोकांनी अजून तयारी नसेल केली तर चांगल्या डॉक्युमेंटरी बघा, चांगल्या मूवीज बघा, चांगले सिरियल्स बघा, त्यातूनही खूप नॉलेज मिळतं. भारत एक खोज सिरियल मी बघितली, ती मला आठवते. तर त्यावेळेस एक त्याच्यावर कोणी बघितली का भारत एक खोज सिरियल? त्यात संगम लिटरेचरवर एक एपिसोड होता. तामिळनाडू मध्ये संगम लिटरेचरचा उदय झाला. तर ते मी काहीच वाचलेलं नव्हतं, GSला प्रश्न आला होता, तर ते मी त्या एपिसोडून आठवून काही गोष्टी लिहिल्या. म्हणजे ठीक आहे, जास्त नाही, पण 2-4 मार्क तर 1-1 मार्कच पडलेलं असतं त्यावेळेस, तर आपण 2-4 मार्क ते मिळतील, काहीतरी आठवून लिहू. तर असं पण होऊ शकतं. त्यामुळं आता जसं आपल्या सत्कारमूर्तींनी सांगितलं की फक्त पुस्तकातला अभ्यास नाही आहे, डोळस राहून आजूबाजूला काय घडतं आहे त्याचा सिलॅबसशी लिंक करा. आपल्या प्रत्येक गोष्ट जी आहे ती सिलॅबसशी संबंधित आहे. एखाद्या जिल्हा परिषद शिक्षकाला विचारा की सर्व शिक्षा अभियानाबद्दल, किंवा एखाद्या अंगणवाडी सेविका असेल तर विचारा तुम्ही कुपोषण कसं मोजता, काय तुमच्या टेक्निक्स आहेत. कृषी एखादा कृषीमध्ये काम करत असेल, आरोग्यात असेल, ANM असेल, रुटीन इम्युनायझेशनबद्दल त्यांना विचारा. असं कुठलाही जे क्षेत्र आहे ते वर्ज नाही UPSCला. त्यामुळं लोकांशी बोलताना थोडासा इन्फॉर्म चॅट करा, म्हणजे काहीतरी माहिती काढा, काय इश्यूज काय आहेत. जसं आता युद्धाबद्दल जे सांगितलं, तर ते युद्ध का आहे, त्याची बॅकग्राऊंड काय, हजारो वर्षाची बॅकग्राऊंड आहे. त्याचं आता हे जे कल्बिनेशन युद्धामध्ये झालं आहे त्याच्या जिओ पॉलिटिक्स काय आहे, आपल्यावर काय परिणाम होतो आहे. म्हणजे आता आपल्याकडं गॅसचं शॉर्टेज, ॲक्च्युली डोमेस्टिक गॅसचं शॉर्टेज नाही आहे आपल्याकडं, अंडर कंट्रोल आहे परिस्थिती. कोविडमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे गॅस तयार केला होता देशांतर्गत, त्यामुळं डोमेस्टिक गॅसची अडचण येणार नाही. कमर्शियल गॅसला अर्थातच अडचण आहे, त्यामुळं ते कटडाऊन केलेलं आहे. त्यामुळंच जे यामध्ये कारवाया किंवा जप्त वगैरे करणं प्रकार जे झाले ते त्यामुळं झाले. डोमेस्टिकला अडचण येणार नाही, परंतु हे जे ते आपल्यापर्यंत कसं आपल्याला अफेक्ट करतं, हे असं लिंक करता आल्या पाहिजे गोष्टी. मॅप आपण वाचतो आहे इंडियाचा, तर भारताचा मॅपमध्ये मग एखाद्या गोष्टी एकमेकाशी कशा जोडलेल्या आहेत, पाऊस कुठं पडतो जास्त, मग जिथं जास्त पाऊस आहे तिथला पीक पद्धती वेगळी आहे, जिथली जिओलॉजी तशी आहे त्या पद्धतीने तिथलं बांधकाम कधी कधी अफेक्ट होतं, तिथला सॉईल स्ट्रक्चर तिथलं बदलतं. त्यानंतर जिथं फॉरेस्ट आहे तिथं टुरिझम आहे, तिथं मिनरल्स आहेत, जिथं स्टेट कॅपिटलपासून दूर आहेत 2-3 राज्यांच्या सीमारेषेवर आहे, जंगल आहे, तिथं मग तुम्हाला नक्सलिझमचे काही पॉकेट्स आहेत. अशा गोष्टी लिंक आहेत सगळ्या. कॅनॉल इरिगेशन काही ठिकाणी आहेत, किंवा प्रत्येक गोष्टीला असं लिंक करण्याची पद्धत आपल्याला जोडता आली पाहिजे. हुमायून्स टॉम्ब आहे, त्याचा तो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज आहे, त्याचा लाल रंगात त्यांनी लाल रंगाच्या सँडस्टोनमध्ये बांधलेला आहे, आपल्याला माहिती आहे. तर तो पर्शियन आर्किटेक्चरचा पहिला पर्शिया म्हणजे आता इराण, तर पर्शियातून आलेली ती पहिली गोष्ट आहे, तिथलं आर्किटेक्चरचा पहिला नमुना आहे आपल्याकडचा. ताजमहाल बांधला तर तो गुजरातमधलं, त्याला संगमरवर त्यांनी वापरलं. किल्ले आपल्याकडे आहे कारण आपल्याकडे बेसॉल्ट रॉक आहे, आणि बेसॉल्ट रॉकचं जे जॉग्राफी कोणाचं होता का,
आपलं रियुनियन हॉटस्पॉटचं जेव्हा इरप्शन झालं, लेअर झाल्या, अशा लेअर्स पसरल्या आणि त्या लेअरमध्ये पाणी असतं. जिथं पाणी तिथं माणूस राहतो. त्यामुळे त्या किल्ल्या आपल्याकडं, किल्ले फक्त महाराष्ट्रात आहे, डोंगरी किल्ले, म्हणून ते तिसं आहे. किंवा तुम्ही कधी महाबळेश्वरला गेले तर झाडांचे लेअर दिसतात, मध्ये दगड, परत लेअर असे लेअर दिसतात. कारण त्या व्होल्कॅनिक इरप्शनच्या फटी आहेत, तिथं पाणी आहे, म्हणून ते झाडं आलेत. डोंगरात तर झाड येऊ शकत नाही. अशा खूप गोष्टी आहेत, शेकडो आहे, मला आता आठवलं म्हणून सांगतो. तर या प्रत्येक गोष्टीमागचं कारण शोधायचं. अरे हे असं काय, याला काय रिझन आहे, आणि मग ते करायला लागलं तर खूप मजा येते. आणि मग सगळा सिलेबस सोपा वाटतो. वाचायला काही नसेल तर डोळे मिटून सगळ्या गोष्टी आठवता येतात. तर अशा पद्धतीने अभ्यास करा. आपण आता आज लेक्चर परत पवारसाहेब म्हटले तुमच्या याला आपण थोडं सविस्तर बोलू, यांना सगळ्यांना बोलू. आज जास्त मी काय लांबवत नाही. फक्त परत एकदा मी कदम सरांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी ही जी चळवळ उभी केलेली आहे खरंच खूप महत्त्वाची. नांदेडसारख्या ठिकाणी जो बॅकलॉग आहे, आता मागच्या वेळेस आपले 7 होते, यावेळेस 3 आहेत. परंतु ठीक आहे, नांदेडला एक चांगली परंपरा निर्माण झालेली आहे. आणि यांच्याकडं बघून साहजिकच आपल्यातला माणूस कोणी झाला तर त्याला वाटतं यार यांनी केलं आपणही करू शकतो. हा फील यांच्यामुळे येईल, लोक तयार होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपण म्हणतो ना वैचारिक अधिष्ठान, सगळ्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी पण सांगितलं की जी आपली सोशल बॅकग्राऊंड आहे किंवा सामाजिक सुधारणेचा जो लिगसी सगळी सांगितली, तर हे महत्त्वाचं आहे. बरेच लोक UPSC पण करतात, पण फार प्रोफेशनली सिलेबस हे वाचलं, पाठ केलं, लिहिलं आणि जा. बऱ्याच लोकांना तो मे बी असंही असतं की त्यांना तो ॲप्टिट्यूड नाही आहे. त्यामुळं आपला लिगसी, आपली सगळी वैचारिक आयडियोलॉजी ही पक्की असणं आवश्यक आहे. त्यामुळं आपण जास्त पद्धतीने चांगलं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण ज्या चळवळ जी क्रिएट केलेली याच्यामध्ये निश्चितपणे सगळ्यांना ती जाणीव आहे. आणि सगळ्यांनी तो जो वारसा आहे निश्चितपणे हे सगळे जपतील. आणि नांदेडचं नाव जे आहे ते अजून मोठ्या प्रमाणावर गाजवतील, याच्यामध्ये कुठलीही मला शंका वाटत नाही. धन्यवाद. थँक्यू.